हरिओम. आज सोमवार 8 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. थोडेच वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं. ऐकूया त्यांचे विचार. माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नाचते ती सर्व माया. जोपर्यंत नामस्मरणात आपण आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत. जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असं समजावं. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचं किती वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही, आणि म्हणून सगुण रूपच आपण पाहावं, त्याचंच पूजन करावं. मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो ना, त्याला खरं म्हटलं तर निर्गुण काय हे समजलंच नाही. कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही ना. एकाने मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचलेत. त्यावर मी त्याला म्हटलं तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे. त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही. मग एवढं वाचून काय उपयोग झाला? आपल्याला वेदांताला त्या घेऊन मग काय करायचं आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी हे खरं. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत राहावं. म्हणजे काय होईल? सर्व काही मिळेल. तो जेवायला बसतो, तो माझे पोट भरावे असं कधी शब्दाने म्हणतो का? पण जेवण झालं की आपोआपच पोट भरतं की नाही? आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये. कारण त्याने खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटायला लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी सबंध देहाला वेदना होतात. त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल. आणि दिवसाचेच महिने, महिन्याचे वर्ष, वर्षांचेच आपलं आयुष्य बनलेलं असतं. या दृष्टीने आपण आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात. प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी ना. प्रपंचातली कर्तव्य करणं हे पवित्र आहे खरं, पण पण त्यात गुंतून राहणं बरोबर नाही. म्हणून आपण मनाने भगवंताचं होऊन राहावं. आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुखा समाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणं. देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं. हेच परमार्थाचं सार आहे. देह केव्हा जाईल याचा नेम नाही. म्हणून काय वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणू नये. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.